जालन्यात गोलापांगरी इथं भाजप उमेदवार रावसाहेब दानवेंना मराठा आंदोलकांनी घेराव घातला। दानवे आणि खोतकरांच्या प्रचार सभेत मराठा आंदोलक आक्रमक झाले। या सभेदरम्यान मराठा आंदोलकांनी दानवेंना निवेदन दिलं। दानवे स्टेजखाली उतरताच मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी सुरू केली। दानवेंनी शांतपणे आंदोलकांचं निवेदन स्वीकारत त्यांची मनधरणी केली। दानवे या मराठा आंदोलकांशी पुन्हा चर्चा करणार आहेत। संजय मंडलिकांसाठी मुख्यमंत्री शिंदेंनी कोल्हापुरात शक्ती प्रदर्शन केलं। कोल्हापुरात मुख्यमंत्री शिंदेंनी रोड शो काढला। संजय मंडलिकांसह शाहू महाराजांचं आव्हान आहे त्यांच्यासमोर, त्यामुळे संजय मंडलिकांसाठी आता मुख्यमंत्र्यांनी जोर लावल्याचं दिसतंय। सोलापुरात महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदेंनी पदयात्रा काढली आहे। पदयात्रेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, सुधीर खरटमल, नरसय्या आडम मास्तर सोबतच महेश कोठे यांच्यासह महाविकास आघाडीचे स्थानिक नेते। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। सहभागी झाले। शहराच्या मध्यवर्ती भागातून पदयात्रेला सुरुवात झाली असून मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या जात आहेत। प्रणिती शिंदेंना सोलापुरात भाजपच्या राम सातपुते यांचं आव्हान असणार आहे। बारामतीत प्रचारादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 गट आमने सामने आले। दोन्ही गटाकडून शहरात पदयात्रा काढण्यात आली होती। यावेळी शारदा प्रांगणात दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांसमोर आले। त्यानंतर दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली। अखेर पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर दोन्ही गटाचे कार्यकर्ते आपापल्या वाटेनं निघून गेले। नीच पातळीचं राजकारण फक्त भाजपच करू शकतं, अशा शब्दात शिवसेनेच्या आदित्य ठाकरे यांनी मोहित कंबोज यांच्यावर टीका केली आहे। देवेंद्र फडणवीसांना ठार मारण्याचा कट रचला होता असा आरोप कंबोज यांनी केला होता। यावरून आदित्य ठाकरेंनी टीका केली आहे। सांगलीच्या विट्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते।